नमस्कार मंडळी, आपण आज आलोय डोंगरीच्या राजाच्या पाठपूजन सोहळ्यासाठी। आपल्यासोबत आहे मनोज दादा मानकर। आपण यांच्याशी काही संवाद साधूया। नमस्कार दादा. नमस्कार. डोंगरीचा राजा आपल्याला खूप आधीपासून हे मंडळ माहिती आहे. ऑलमोस्ट आपल्याला 87 वर्ष झालेली आहे. इतक्या वर्षाच्या प्रवासाबद्दल थोडंसं सांगा. जसं तू सांगितलं 87 वर्ष झाले, अगदी शतकाच्या जवळ आहोत आम्ही. गेली 87 वर्ष या रोपट्याचा मात्र आता वटवृक्ष झालाय. आमच्या 2 पिढ्या मात्र याच्यात कार्यरत होत्या. आम्ही बघायला गेलो तर बरीचशी सामाजिक कार्य या मंडळाच्या माध्यमातून केली गेली. आपण बघतो गणेशोत्सवा काळामध्ये बरंचसं सगळ्यांचं जे शेड्यूल असतं ते अगदी बिझी असतं, परंतु त्या गणेशोत्सवाच्या काळातही आम्ही जेव्हा बघतो काही ते वेगळं पण करण्याची आमच्यामध्ये नक्कीच काही ते प्रेरणा असेल. तर आम्ही दरवर्षी गणेशोत्सवामध्ये एक लहान मुलांसाठी कार्यक्रम देतो, गणेश कार्यशाळा. म्हणजे शाडू मातीपासून गणपती कसं बनवलं जातं हे लहान मुलांना शिकवलं जातं तिकडे, आणि ह्या मंडपातच शिकवलं जातं. अथर्वशीर्ष पठण होतं. आणि जस्ट बाकीच्या दिवशी नुसतं गणेशोत्सवापुरती मर्यादित आम्ही कुठलेही कार्यक्रम घेत नाही, तर ते आम्ही कार्यक्रम वर्षभर घेत असतो. आणि जर आपण बघितलं तर आरोग्यविषयक कार्यक्रम असू दे, शैक्षणिक कार्यक्रम असू दे, क्रीडा कार्यक्रम असू दे, हे वर्षभर. बऱ्याच लोकांची अशी भावना आहे की गणेशोत्सवाचा कार्यक्रम घेतले जातात, परंतु तसं काही नाही. चिंचबदन डोंगरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ संपूर्ण वर्षभर हे कार्यक्रम घेत असतो, आणि खूप कार्यकर्ते असल्यामुळे ते कार्यक्रम मात्र तडीच नेले जातात. आता अजून एक असा प्रश्न आहे की या वर्षीचं आपलं वैशिष्ट्य काय का नाही. पारंपरिकच करण्याचा आम्ही नेहमी प्रयत्न करतो. कुठल्याही प्रकारचं म्हणजे आपल्याला माहीत असेल कुठलाही थिल्लरपणा नसतो आगमनामध्ये वगैरे. आगमनामध्ये तेवढीच गर्दी असते. परळच्या वर्कशॉपमधून जेव्हा गणपती निघतो तो डोंगरीपर्यंत येईपर्यंत 12 ते 13 तासाची ती मिरवणूक असते. आणि ही मिरवणूक संपूर्ण म्हणजे कार्यकर्ते, इतर रहिवासी, इतर भागातील लोक ही मिरवणूक बघण्यासाठी येतात. जसं मी तुम्हाला सांगितलं ज्यावेळेला कोविड होता त्याच्यानंतरही थोडंसं मन हिरबुसत होतं की काही करायला भेटत नाही. तरी त्या कोविडच्या काळात मंडळाने मात्र सामाजिक कार्य केलं, जीवाची पर्वा न करता बऱ्याच मंडळांनी केलं. आणि आपल्याला माहीत असेल की विसर्जनाला जेव्हा 3 गणपती एकत्र असतात, त्यामुळे पाठी सगळ्यात लालबागचा राजा, पुढे उमरखाडीचा राजा आणि त्याच्यानंतर डोंगरीचा राजा, असे हे गणपती जेव्हा रांगेत असतात, ती गणपतीची जी विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी संपूर्ण मुंबापुरी असते. जो तू विचारलंस की ह्या वर्षी मूर्तीमध्ये काय असणार आहे, तर मूर्तीमध्ये मात्र एक खास नक्कीच गोष्ट आहे, पण ती तुम्हाला आगमनाला माहीत पडेल. पण त्यासाठी आम्ही ती खूप मेहनत घेतलेली आहे, आणि नक्कीच आम्हाला माहिती आहे गणपती बाप्पा आम्हाला ती साथ देईल, ती साथ शक्य करण्यासाठी. तसं आपण बोललं की मंडळाची आपल्याशी सामाजिक कार्य किंवा असं एक सामाजिक भान मंडळाकडे खूप आहे. तर ह्याच्याबद्दल थोडक्यामध्ये किंवा थोडंसं डिटेलमध्ये अजून काही सांगू शकतो. खरं तर आम्ही मंडळामध्ये जी दानपेटीत जी रक्कम जमा होते ती सामाजिक कार्यासाठी वापरली जाते. मग ती मुख्यमंत्री निधीसाठी असू दे, केरळमध्ये जेव्हा फ्लड आला होता, जो पूर आला होता, त्या पुरासाठी आम्ही ती डोनेट केली होती. त्याच्यानंतर एक हात मदतीचा जेव्हा संपूर्ण महाराष्ट्रात दुष्काळ पडला होता, तेव्हा मंडळाच्या कार्यकर्त्यांनी वैयक्तिकरित्या जाऊन त्यांना सगळ्यांना चेक दिले होते, एक रक्कम दिली होती प्रत्येक शेतकऱ्याला तिकडे. त्याच्यानंतर जेव्हा सैनिकांना त्याची गरज पडली, जेव्हा आर्मीला गरज पडली, आपल्या भारतीय सैन्याला गरज पडली, तेव्हा ती पेटीतली जमलेली रक्कम ही तिकडे देण्यात आली. असं विविध सामाजिक कार्य मंडळातर्फे केले जातात. यावर्षी मात्र असंच नक्की असणार आहे. त्याच्यात मंडळ कुठेही पाठी लागणार नाही, पाठी राहणार नाही आहे, कारण आपल्याला माहिती आहे शतकोत्तराच्या अगदी आम्ही जवळ आहे. मी पुन्हा तोच उल्लेख करतोय, तर ते त्याची चावल आम्हाला आत्तापासूनच लागली. त्याची उत्सुकता आम्हाला देखील तेवढीच आहे. आपल्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. मोरया.